नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो. श्रावण सोमवारचे व्रत म्हणजेच 2026मध्ये श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला हे 5 चमत्कारी उपाय करायचे आहे. त्यामुळे हा उपाय केल्यामुळे अखंड लक्ष्मी आणि महादेवाची कृपा आपल्यावरती होते. जर आज हा व्हिडिओ अचानक तुमच्या स्क्रीनवरती आला असेल तर याला केवळ एक साधा योगायोग समजू नका. हे समजा की स्वतः देवादिदेव महादेव भगवान शिवशंकरांनीच हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला आहे. महादेवाची अशी इच्छा आहे की तुमच्यावर त्यांची कृपा व्हावे. जीवनातील सर्व दुःख, कष्ट, आजारपण आणि गरिबीचा अंधार कायमचा दूर व्हावं आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला ही अत्यंत गुप्त आणि पवित्र माहिती ऐकण्याची संधी दिली आहे. महादेवाच्या मनात आहे की या श्रावण महिन्यात त्यांची ही विशेष सेवा आणि काही सोपे चमत्कारी उपाय करायचे आहे, जेणेकरून तुमचं नशीब अडकलेली वर्षानुवर्षीची कामे चुटकीत महादेव पूर्ण करतील. घरातील दरिद्रता दूर होऊन जाईल आणि कुंडलीमध्ये कोणताही मोठा दोष असेल तर तो कायमचा नष्ट होऊन जाईल. चला तर मग पूर्ण श्रद्धेने महादेवाचं नाव घेऊन अत्यंत सोप्या भाषेत घेऊन आलेले आहे मी तुमच्यासाठी 5 चमत्कारी उपाय, जे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये अत्यंत श्रद्धेने करायचे आहे. तुम्ही हे उपाय जर केले तर बघा, महादेवाची पूर्ण कृपा तुमच्यावरती होणार. तुमच्या आयुष्यातलं दुःख स्वतः महादेव दूर करणार. यावर्षी म्हणजेच 2026मध्ये 30 जुलै गुरुवारपासून या पावन श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. हा महिना 28 ऑगस्ट शुक्रवारपर्यंत चालणार आहे. यंदाचा श्रावण महिना अतिशय दुर्मिळ आणि अलौकिक मानला जात आहे, कारण या काळात सर्वात सिद्धियोग, अमृतयोग, महालक्ष्मी योग आणि धनप्राप्ती योग असा एकापेक्षा एक मोठा महालौकिक योग एकत्र येत आहे. या काळात एकूण 4 श्रावण सोमवार येत असून त्याच्या तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिला श्रावण सोमवार आहे 3 ऑगस्टला, दुसरा श्रावण सोमवार आहे 10 ऑगस्टला आणि तिसरा श्रावण सोमवार आहे 17 ऑगस्टला येणार असून या दिवशी नागपंचमीचा अतिशय मोठा आणि शुभ संयोग जुळून आलेला आहे, ज्याच्यामुळे दिवसाचा फल 100 पटीने वाढेल. चौथा आणि शेवटचा सोमवार आहे 24 ऑगस्टला असणार आहे. या पवित्र दिवशी महादेवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदयाचा काळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर आणि संध्याकाळची वेळ म्हणजेच प्रदोष काळ हा सर्वात फलदायी मानला गेला आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे, स्नान करून आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. या दिवशी चुकूनही तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. यानंतर आपल्या घरातील मंदिरात किंवा बाहेरच्या मंदिरात जाऊन उपवासाचा संकल्प करायचा आहे. व्रत तुमची शारीरिक क्षमतेनुसार करू शकतात. कोणी निर्जल व्रतही करतं तर कुणी फळाहार घेऊन किंवा दूध घेऊन करतं. भगवान शंकराचा उत्तम पूजेची पद्धत जाणून घ्यायची अतिशय महत्त्व आहे, कारण आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्याकडून न कळत अशा बऱ्याच चुका होत असतात. कारण योग्य विधीने केलेले पूजेचं महादेव लवकरच स्वीकारतात. पूजेसाठी गाईचं कच्चं दूध, ताजं दही, शुद्ध मध, गाईचं तूप, साखर, पांढरं चंदन, भस्म, अखंडित बेलपत्र, धोत्र्याची फुलं, आकडा किंवा मदाराची फुलं, अखंड तांदूळ, शुद्ध तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा, कापूर आणि नैवेद्यासाठी महादेवाला फळं किंवा मखाण्याची खीर एकत्र करायची आहे. पूजेच्या सुरुवातीला शिवलिंगावर स्वच्छ जल व्हायचं आहे. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेने म्हणजेच पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. आता आपण त्या 5 चमत्कारी आणि महाकल्याणकारी उपायाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे, जे या श्रावण महिन्यात केल्यानं महादेवाची कृपा आपल्यावरती होणार आहे आणि आपलं नशीब रातोरात बदलणार आहे आणि मनातील सर्व गुप्त इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे.
पहिला चमत्कारी उपाय म्हणजे अखंड धनप्राप्तीसाठी तांदळाचा म्हणजेच अक्षताचा दिव्य उपाय. जर तुमच्या घरात पैशांची खूप चणचण भासत असेल, व्यवसायात चालनता राहिली नसेल, म्हणजे व्यवसायामध्ये आकर्षकता राहिली नसेल किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, तर श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जा. आपल्यासोबत घरून स्वच्छ आणि कुठेही न तुटलेले म्हणजेच अखंड 108 तांदूळाचे दाणे आणायचे आहे. मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावर एक तांदळाचा दाणा अर्पण करा आणि प्रत्येक दाणा वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शास्त्रानुसार शिवलिंगावर अखंड तांदूळ अर्पण केल्यानं कुंडलीतील कितीही मोठा दरिद्रतेचा योग असेल तर तो नष्ट होतो आणि घरात माता लक्ष्मीची कायमची स्थिर होऊन जाते, ज्यामुळे पैशांची कमतरता कधीच भासत नाही. दुसरा चमत्कारी उपाय म्हणजेच घरातील आजारपण आणि संकटापासून मुक्ती. संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती खूप दिवसापासून आजारी असेल, औषधाचा उपचार करूनही गुण येत नसेल किंवा कुटुंबावर सतत काही ना काही संकटे येत असतील, तर श्रावण सोमवारी तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि ते जल पूर्ण श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना महामृत्युंजयचा जप करायचा आहे. तुम्हाला जर तो जप जमत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा उच्चार करू शकता. हा उपाय केल्यानं शनी, राहू आणि केतूचा सर्व भयानक दोष दूर होतो. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आजारी व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये झपाट्यानं सुधारणा होऊन जाते. घरामध्ये सुख शांती नांदते. तिसरा चमत्कारी उपाय म्हणजेच रखडलेली कामे, म्हणजे आपली जे कित्येक वर्षाची अडकलेली कामं आहे. आपण कितीही प्रयत्न केला तर एखादी कामं अशी असतात पूर्णच होत नाही. भाग्योदयासाठी मधाचा विशेष उपाय करायचा आहे. तुमचं एखादं महत्त्वाचं काम किंवा सरकारी काम खूप दिवसांपासून बाकी असेल, ते काम होतच नसेल, नोकरीत यश मिळत नसेल किंवा मुलांच्या लग्नात अडथळे येत असतील, तर श्रावण सोमवारी शिवलिंगावर शुद्ध मध अर्पण करायचं आहे. मधाने महादेवांना चांगला लेप लावायचा आहे आणि त्यानंतर तांब्याच्या कलशातून शुद्ध जलाने किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. असं केल्यानं महादेवाची आपल्यावरती अत्यंत विशेष कृपा होते. मधाचा लेप लावल्यानं मधाचं भाग्य चमकतं. ज्या व्यक्तीने हा उपाय केलं त्याच्या जीवनामध्ये जी राखलेली कामं आहेत, म्हणजे अडकलेली कामं आहेत, ती कामं झपाट्याने पूर्ण होती. नोकरीमध्ये मोठी प्रगती होते आणि सर्व कामे कोणतेही अडचणीशिवाय पूर्ण होतात. चौथा चमत्कारी उपाय म्हणजे घरातील गरिबी दूर करण्यासाठी आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बेलाच्या झाडाचा उपाय करायचा आहे. शास्त्रात बेलवृक्षाला अतिशय पवित्र मानले गेलं आहे. त्यात माता लक्ष्मी आणि महादेवाचा वास असतो. श्रावण सोमवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये तुमच्या घराजवळील कोणत्याही बेलवृक्षाच्या मुळाशी गाईचं शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा महादेवांना सांगायच्या आहे आणि घरातील गरिबी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या उपायामुळे घरातील वास्तुदोष आणि पितृदोष पूर्णपणे दूर होतात. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि घरात पैशाची चणचण अजिबात भासत नाही. घरामध्ये पैसा कायमचा टिकून राहतो. आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर होते. पाचवा आणि अंतिम चमत्कारी उपाय म्हणजे सर्व इच्छापूर्तीसाठी आणि सुख समृद्धीसाठी शमीपत्राचा आणि धोत्र्याचा उपाय आहे. महादेवांना शमीपत्र आणि धोत्र्याची फुलं अत्यंत प्रिय आहेत. श्रावण सोमवारी महादेवाच्या पूजेमध्ये फक्त हे 5 शमीपत्र आणि 1 धोत्र्याचं फूल शिवलिंगावर ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करायचं आहे. असं केल्यानं बुद्धी तीक्ष्ण होते, व्यवसायात मोठा नफा होतो आणि ज्या काही इच्छा तुमच्या मनात असतील
त्या महादेवाच्या कृपानं खूप लवकर पूर्ण होतात. म्हणून या संपूर्ण पवित्र महिन्यात आपलं मन पूर्णपणे शांत आणि पवित्र ठेवायचं आहे. कुणाचाही अपमान करू नका आणि महादेवाच्या भक्तीमध्ये लीन व्हायचं आहे, जेणेकरून महादेवाची कृपा लवकरच तुमच्यावरती आहे. आणि हा उपाय जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी जर श्रद्धेनं केला तर बघा, महादेव तुमच्यावरती लवकरच कृपा करतील आणि तुमचे सगळे दुःख सोसून घेतील. सुख, समृद्धी, संपत्ती व ऐश्वर्य तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहील. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल